हॅलो स्टुडंट्स, पहा ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ यामध्ये आपण मॉडर्न सिंथेटिक थेरी ऑफ इव्हॉल्युशन हे आपण बघितलं की ज्याच्यामध्ये आपण महत्त्वाचे दोन कन्सेप्ट या आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितले होते. ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला कन्सेप्ट होता जेनेटिक व्हेरिएशन आणि त्यानंतरचा सेकंड होता नॅचरल सिलेक्शन. तर याच्यामधला आता शेवटचा जो कन्सेप्ट आहे आयसोलेशन हा आज आपण बघणार आहोत. तर बघा आता आयसोलेशन सगळ्यांनाच माहिती आहे. सध्याच्या या सिच्युएशनमध्ये आपण ऐकण्यात येतं की अमक्या पेशंटला आयसोलेट केलं. आयसोलेट म्हणजे काय? विलगीकरण करणे किंवा त्याचं सेपरेशन करणे, म्हणजे त्याला वेगळं ठेवणे, सेपरेट करणे. बघा आता याच्यामध्ये सुद्धा आयसोलेशन म्हणजे काय? तर आयसोलेशन मीन्स दॅट इज द सेपरेशन ऑफ द पॉप्युलेशन ऑफ अ पर्टिक्युलर स्पेसिस इनटू अ स्मॉलर युनिट्स विच प्रिव्हेंट्स द इंटरब्रीडिंग बिटवीन देम. की याच्यामध्ये काय होतं? आयसोलेशन म्हणजे काय? सेपरेशन ऑफ द पॉप्युलेशन ऑफ अ पर्टिक्युलर स्पेसिस, म्हणजे विशिष्ट अशा स्पेसिस आहेत त्या पॉप्युलेशनमधल्या की त्या विशिष्ट स्पेसिसचं काय करणे? विलगीकरण करणे. पण कशामध्ये? छोट्या छोट्या युनिट्समध्ये, की ज्याच्यामुळे त्या छोट्या युनिट्समध्ये त्याचं विलगीकरण झाल्यामुळे किंवा सेपरेशन झाल्यामुळे त्यामध्ये काय होणार नाही? इंटरब्रीडिंग होणार नाही, म्हणजे त्याच्यामध्ये ब्रीडिंग होणार नाही. बघा आता आपण जर बघितलं, सपोज आता हे पॉप्युलेशन आहे, नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स यामध्ये प्रेझेंट आहेत. आता याच्यामध्ये काय केलं आपण? याला छोट्या युनिट्समध्ये आपण त्याला स्मॉलर युनिट्समध्ये काय केलं? सेपरेट केलं. आता सेपरेट केल्यामुळे याच्यामध्ये काय होणार नाही? त्याच्यामध्ये इंटरब्रीडिंग होणार नाही, त्यामध्ये ब्रीडिंग होणार नाही आणि त्यालाच आपण काय म्हणणार? आयसोलेशन म्हणणार. आता बघा याच्यामध्ये इंटरब्रीडिंग होणार नाही, पण कशामुळे? काही असे बेरियर्स असतात की या बेरियर्समुळे या आयसोलेटेड पॉप्युलेशनमध्ये, म्हणजे सेपरेट झालेले जे पॉप्युलेशन आहे, या सेपरेट झालेल्या पॉप्युलेशनमध्ये या बेरियर्समुळे, सपोज आता हा एक बेरियर आहे की या बेरियरमुळे, बेरियर म्हणजे काय? की जो अडथळा निर्माण करण्याचं काम करतो. तर या बेरियरमुळे काय झालं की हे सेपरेट झालेले जे पॉप्युलेशन आहे याच्यामध्ये जीन फ्लो होणार नाही किंवा त्यामधले जे जीन्स आहेत या जीन्सची एक्सचेंज होणार नाही. जेव्हा या मेकॅनिझमचा आपण अभ्यास करतो त्याला म्हणतात आयसोलेटिंग मेकॅनिझम. बघा दोन्ही डेफिनेशन महत्त्वाचे आहेत की आयसोलेशन म्हणजे काय आणि आयसोलेटिंग मेकॅनिझम म्हणजे काय. तर आयसोलेशन म्हणजे काय? तर सेपरेशन ऑफ द पॉप्युलेशन ऑफ अ पर्टिक्युलर स्पेसिस इनटू अ स्मॉलर युनिट्स विच प्रिव्हेंट द इंटरब्रीडिंग बिटवीन देम. आणि आयसोलेटिंग मेकॅनिझम म्हणजे काय? की जे आयसोलेट झालेलं जे पॉप्युलेशन आहे की ज्याचं विलगीकरण झालेलं आहे, सेपरेशन झालेलं आहे, तर अशा पॉप्युलेशन्समध्ये काही बेरियर्स असतात की ज्या बेरियर्समुळे त्यामध्ये जीन फ्लो होणार नाही, म्हणजेच मोमेंट्स ऑफ द जीन, की जीन्सची मुवमेंट होणार नाही किंवा त्याच्यामध्ये जीन्सची एक्सचेंज होणार नाही, त्याला म्हणतात आयसोलेटिंग मेकॅनिझम. आता यामध्ये आयसोलेटिंग मेकॅनिझममध्ये आपल्याला त्यांनी महत्त्वाचे दोन टाईप्स दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला टाईप आहे जिओग्राफिकल आयसोलेशन. हिअर द जिओग्राफिकल आयसोलेशन विच इज ऑल्सो कॉल्ड एज द फिजिकल आयसोलेशन, की यालाच आपण फिजिकल आयसोलेशन म्हणतो. आणि सेकंड दिलेलं रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. आता सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं आहे जिओग्राफिकल ऑर द फिजिकल आयसोलेशन. आता जिओग्राफिकल किंवा फिजिकल आयसोलेशन म्हणजे काय? की वेन द ओरिजिनल पॉप्युलेशन इज डिवायडेड इंटू 2 or more ग्रुप्स. की ओरिजिनल पॉप्युलेशन आहे, इथे आता आपण बघितले इथे ओरिजिनल जे पॉप्युलेशन आहे याचं 2 or more ग्रुप्समध्ये काय झालं? इथे डिवाइड झाले. म्हणजेच ओरिजिनल पॉप्युलेशन इज डिवायडेड इंटू 2 or the more ग्रुप्स बाय द जिओग्राफिकल बेरियर. आता काही जिओग्राफिकल बेरियर आहेत. जिओग्राफिकल बेरियर म्हणजे कोणते? की ज्याच्यामध्ये रिव्हर आहे, त्यानंतर माउंटेन आहे, ग्लॅसियर सेक्शन आहे, ओशियन आहे. आता सपोज ही रिव्हर आहे, ही रिव्हर याच्यामधनं मधातनं जात आहे, त्याच्यामुळे काय झालं? याचं सेपरेशन झालं. कशामुळे झालं? तर जिओग्राफिकल बेरियर्समुळे. तर अशा आयसोलेशनला काय म्हणणार आपण? जिओग्राफिकल आयसोलेशन. म्हणजे जेव्हा जिओग्राफिकल बेरियर्समुळे जेव्हा ओरिजिनल पॉप्युलेशनचं 2 किंवा 2पेक्षा जास्त ग्रुपमध्ये जर विभाजन होत असेल तर त्याला म्हणता येईल जिओग्राफिकल ऑर द फिजिकल आयसोलेशन. तर आता याच्यामध्ये जे सेपरेट झालेले जे काही पॉप्युलेशन आहे तर यामध्ये या सेपरेट झालेल्या जेव्हा पॉप्युलेशनमध्ये ते डेव्हलप अ डिस्टिंक्ट जीन पूल, की त्यांचं विशिष्ट असं जीन पूल त्या ठिकाणी प्रोड्यूस होईल, परंतु त्याच्यामध्ये हे जे
झालेले त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होणार नाही. म्हणजे सेपरेट झालेल्या पॉप्युलेशनमध्ये, म्हणजे सेपरेटेड पॉप्युलेशन डेव्हलप्ड अ डिस्टिंक्ट पूल, जीन पूल, बट दे डू नॉट इंटरब्रीड बिटवीन देम, की त्याच्यामध्ये इंटरब्रीडिंग होणार का? नाही, कारण की काय झाले ते सेपरेट झाले. कशामुळे झाले? बेरियर्समुळे. Thus the new species have been formed. आणि त्याच्यामुळे काय होईल की त्या ठिकाणी मग पुन्हा नवीन स्पेसिस त्या ठिकाणी फॉर्म होईल. कशामुळे? तर आयसोलेशनमुळे. म्हणजे हिअर thus the new species have been formed by the geographical isolation, की जिओग्राफिकल आयसोलेशनमुळे त्या ठिकाणी पुन्हा नवीन स्पेसिस फॉर्म झाली. आता याचं एक आपण उदाहरण घेऊ की डार्विन्स जे आहे, चार्ल्स डार्विन यांनी जेव्हा गॅलफॅगोस आयसलँड्सला जेव्हा त्यांनी व्हिजिट दिली होती, भेट दिली होती, त्या ठिकाणी त्यांनी अनेक पक्ष्यांचं, त्या म्हणजे छोटे छोटे पक्षी होते, या पक्ष्यांचं निरीक्षण केलं. आणि त्यामध्ये ते जे स्मॉल बर्ड्स जे होते, या स्मॉल बर्ड्सला त्यांनी काय म्हटलं? फिंचेस, म्हणजे विच इज कॉल्ड एज अ डार्विन्स फिंचेस. आता हे जे स्मॉल जे बर्ड्स होते, या बर्ड्समध्ये त्यांची जी बीक होती, चोच जी होती, सुरुवातीला जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये ते सीड इटिंग फीचर त्याच्यामध्ये प्रेझेंट होतं. म्हणजे सुरुवातीला कसे ते दाणे खायचे, म्हणजे त्यांची जी चोच जी होती, ही चोच कशी होती? ब्रॉड होती, तर त्याचबरोबर आखूड होती. तर अशा प्रकारे ते या चोचेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी हळूहळू काय झालं? इव्हॉल्व झाली. आणि सीड इटिंग फीचर जी होतं, विच इज चेंज इन टू द, म्हणजे ते जी बीक आहे, हिअर द बीक विच इज चेंज इन टू द कार्निव्होरस फीचर्स, की कार्निव्होरस इटिंग फीचर्समध्ये काय झालं? चेंज झालं. म्हणजे हा काय झाला? त्याच्यामध्ये बदल झाला. तर हे त्याच जिओग्राफिकल आयसोलेशनचं एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. एक्झाम्पल आहे डार्विन्स फिंचेस. आता याच्यानंतर याच्यामधला सेकंड टाईप जो दिलेला आहे, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. पण आता रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन जे आहे, हिअर दीज आयसोलेशन विच ऑकर्स ड्यू टू द चेंज इन द जेनेटिक मटेरियल, की याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन हे केव्हा आढळून येतं? की जेव्हा जिनॅटिक मटेरियलमध्ये किंवा जीन पूलमध्ये किंवा जे जिनॅटल ऑर्गन आहे, या जिनॅटल ऑर्गनच्या स्ट्रक्चरमध्ये जर काही बदल होत असेल तर त्याला म्हणतात रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. की हिअर द रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन विच ऑकर्स ड्यू टू द चेंज in genetic material, gene pool and the structure of the genital organs which prevents the interbreeding between the population, की ज्याच्यामुळे या पॉप्युलेशन्समध्ये काय होणार नाही? इंटरब्रीडिंग, म्हणजेच मेटिंग होणार नाही. तर याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन्समध्ये पुन्हा आपल्याला दोन महत्त्वाचे टाईप्स आहेत, ज्यामध्ये प्री मेटिंग और द प्री झायगोटिक आयसोलेटिंग मेकॅनिझम दिलेला आहे, ज्यामध्ये विच प्रिव्हेंट द फर्टिलायझेशन ऑर द झायगोट फॉर्मेशन. यामध्ये प्री मेटिंग किंवा प्री झायगोटिक आयसोलेटिंग मेकॅनिझममध्ये फर्टिलायझेशनवर प्रिव्हेंटेशन घातलं जातं, म्हणजे फर्टिलायझेशन होणार नाही. फर्टिलायझेशन जर झालं नाही तर झायगोट फॉर्म होणार का? नाही, की झायगोटचं सुद्धा फॉर्मेशन त्या ठिकाणी होणार नाही. कारण की झायगोटचं फॉर्मेशन केव्हा होतं? जेव्हा फर्टिलायझेशन होईल. व्हॉट इज फर्टिलायझेशन? The process in which fusion of haploid male gamete and the haploid female gamete which forms a diploid zygote. जर फर्टिलायझेशन झालं नसेल तर झायगोटचं सुद्धा फॉर्मेशन होणार नाही. आणि याच्यामधला सेकंड टाईप आपल्याला दिलेला आहे पोस्ट मेटिंग और द पोस्ट झायगोटिक बेरियर्स. बघा आता याच्यामध्ये टाईप्स ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझम. तर सगळ्यात दोन दिलेले आहेत, प्री मेटिंग और द प्री झायगोटिक आयसोलेटिंग मेकॅनिझम, आणि सेकंड आहे पोस्ट मेटिंग और पोस्ट झायगोटिक बेरियर्स. आता सगळ्यात पहिले प्री मेटिंग और प्री झायगोटिक आयसोलेटिंग मेकॅनिझम. म्हणजे प्री मेटिंग म्हणजे काय? मेटिंग होण्याच्या पूर्वी, म्हणजे त्याच्यामध्ये विच प्रिव्हेंट द फर्टिलायझेशन और द झायगोट फॉर्मेशन. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे माहिती पाहिजे फर्टिलायझेशन म्हणजे काय? तर फर्टिलायझेशन मीन्स द प्रोसेस इन विच फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गमीट विथ द हॅप्लॉइड female gamete to forms a diploid zygote, that is called as the fertilization. The pre-mating or pre-zygotic isolating mechanism मध्ये here it prevents the fertilization, की ज्याच्यामध्ये फर्टिलायझेशनवर प्रिव्हेंटेशन घातलं जातं, म्हणजे फर्टिलायझेशन होत नाही. जर फर्टिलायझेशन जर झालं नाही तर त्या ठिकाणी झायगोटचं फॉर्मेशन होणार का? नाही, ऑर द झायगोट फॉर्मेशन. तर याच्यामध्ये आपल्याला एकूण त्यांनी 4 टाईप दिलेले आहेत. आता कशा प्रकारे या ठिकाणी त्याचं सेपरेशन होतं प्रीमेटिंगमध्ये? हॅबिटॅट आयसोलेशन, यालाच इकॉलॉजिकल आयसोलेशन म्हणतात. सेकंड आहे सीझनल ऑर द टेम्परल आयसोलेशन,
तिसरं आहे इथॉलॉजिकल आयसोलेशन आणि चौथं आहे मेकॅनिकल आयसोलेशन. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे हॅबिटॅट आयसोलेशन. आता हॅबिटॅट म्हणजे काय की ज्या ठिकाणी आपण राहतो त्याला काय म्हणतात हॅबिटॅट, किंवा आपण मराठीत त्याला अधिवास म्हणू. तर याच्यामध्ये बघा आता की हिअर द मेंबर्स ऑफ द पॉप्युलेशन लिव्हिंग इन द सेम जिओग्राफिक रिजन, की सगळेजण आपण एकाच ठिकाणी एकाच जिओग्राफिक रिजनमध्ये राहतो, परंतु आपल्या याच्यामध्ये सुद्धा जे काही ॲनिमल्स आहेत, ऑर्गॅनिझम्स आहेत, दे ऑक्युपाय द सेपरेट हॅबिटॅट, की प्रत्येकाचा हॅबिटॅट कसं आहे सेपरेट आहे. काही पाण्यामध्ये राहतात, काही जमिनीवर राहतात, काही झाडावर राहतात. आता पाण्यामध्ये राहतात, जमिनीवर राहतात ॲनिमल्स, तर याच्यामध्ये मेटिंग होणार का नाही. आता याच्यामध्ये मेटिंग झालं नाही, हे कशामुळे झालं नाही तर हॅबिटॅट आयसोलेशन, की प्रत्येकाचा हॅबिटॅट जो आहे तो कसा करण्यात आलेला आहे सेपरेट करण्यात आला, आयसोलेट झालेला आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणू हॅबिटॅट आयसोलेशन. की हॅबिटॅट आयसोलेशन ऑर द इकॉलॉजिकल आयसोलेशन मीन्स द मेंबर्स ऑफ द पॉप्युलेशन लिव्हिंग इन द सेम जिओग्राफिक रिजन बट दे ऑक्युपाय द सेपरेट हॅबिटॅट सो दे डू नॉट मीट, की वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये सेपरेट हॅबिटॅटमध्ये राहतात आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मीटिंग होणार नाही. यानंतर सेकंड आहे सीझनल ऑर द टेम्परल आयसोलेशन. आता सीझनल ऑर द टेम्परल आयसोलेशनमध्ये सुद्धा प्रत्येक ॲनिमल्समध्ये या ठिकाणी सेक्शुअली मॅच्युअर्ड होण्याचा जो काही पिरियड असेल हा वेगवेगळा असतो. काही ॲनिमल जे आहेत हे जुलै ते ऑगस्ट या पिरियडमध्ये सेक्शुअली मॅच्युअर्ड होतील, गमिट्सचं फॉर्मेशन होईल. काही याच्यामध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबर या सीझनमध्ये त्या ठिकाणी गमिट्सचं फॉर्मेशन. आता प्रत्येकाचा जो सेक्शुअली मॅच्युअर्ड होण्याचा जो काही पिरियड आहे तो कसा आहे डिफरंट आहे, आणि डिफरंट असल्यामुळे त्यामध्ये मेटिंग होणार का नाही होणार. त्याला म्हणजे याच्यामध्ये सुद्धा हिअर द मेंबर्स ऑफ द पॉप्युलेशन लिव्हिंग इन द सेम जिओग्राफिक रिजन बट आर सेक्शुअली मॅच्युअर्ड ॲट अ डिफरंट इयर्स, म्हणजे वेगवेगळ्या वर्षी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सेक्शुअली मॅच्युअर्ड होण्याचा पिरियड असतो, किंवा ऑर डिफरंट टाइम्स ऑफ द इयर. सो दे प्रिव्हेंट द फर्टिलायझेशन ऑफ द झायगोट फॉर्मेशन, आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय होणार नाही फर्टिलायझेशन होणार नाही. फर्टिलायझेशनच जर झालं नाही तर त्या ठिकाणी झायगोटचं फॉर्मेशन होणार का नाही. तिसरं दिलेलं आहे इथॉलॉजिकल आयसोलेशन. आता इथॉलॉजिकल आयसोलेशन म्हणजे काय तर ड्यू टू द स्पेसिफिक मेटिंग बिहेवियर ऑफ द मेंबर्स ऑफ द पॉप्युलेशन, प्रत्येक मेंबर्समध्ये मॅटिंग बिहेवियर जे आहे हे स्पेसिफिक असतं आणि त्याच्यामुळे त्या मेंबर्समध्ये मेटिंग होणार नाही. जर त्याच्यामध्ये मेटिंग झालं नाही तर हिअर दे डू नॉट प्रोड्यूस द झायगोट, की झायगोटचं फॉर्मेशन होणार का नाही. चौथं दिलेलं आहे मेकॅनिकल आयसोलेशन. आता मेकॅनिकल आयसोलेशन म्हणजे काय, सपोज पॉप्युलेशनमधले 2 मेंबर्स आहेत, 2 मेंबर्सच्या रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरमध्ये जर काही डिफरन्सेस असेल सो दे प्रिव्हेंट द फर्टिलायझेशन, की त्याच्यामध्ये सुद्धा फर्टिलायझेशन होणार का नाही. तर हे झालं चौथा टाईप मेकॅनिकल आयसोलेशन, की मेकॅनिकल आयसोलेशन मीन्स द मेंबर्स ऑफ द 2 पॉप्युलेशन्स हॅव द डिफरन्स इन द स्ट्रक्चर ऑफ देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. तर हे झाले प्री मेटिंग ऑर द प्री झायगोटिक आयसोलेटिंग मेकॅनिझमचे टाईप्स. आता याच्यानंतरचं सेकंड दिलेलं आहे पोस्ट मेटिंग ऑर द पोस्ट झायगोटिक बेरियर्स. आता पोस्ट मेटिंग म्हणजे काय फर्टिलायझेशन झाल्यानंतर. फर्टिलायझेशन झाल्यानंतर कशाचं फॉर्मेशन होईल झायगोटचं. पण याच्यामध्ये सुद्धा काही बेरियर्स असतात की ज्या बेरियर्समुळे त्या ठिकाणी काही जे काही झायगोट आहे किंवा गमिट्स असतील हे गमिट्स का होतात त्या ठिकाणी डेड होतात. बघा आता याच्यामध्ये पोस्ट मेटिंगमध्ये एकूण 3 टाईप्स आपल्याला दिलेले आहे. एक आहे गमिट मोर्टॅलिटी, दुसरं आहे झायगोट मोर्टॅलिटी आणि तिसरं आहे हायब्रिड स्टर्लिटी. पण आता सगळ्यात पहिलं आहे गमिट मोर्टॅलिटी. तर गमिट माहिती आहे सगळ्यांना, मेल गमिट फिमेल गमिट. मेल गमिटमध्ये स्पर्म आहे, फिमेल गमिटमध्ये एग्स किंवा ओव्हा आहे. आता प्रत्येकाचा जो काही लाईफस्पॅन आहे तो लिमिटेड असतो. आता उदाहरणच आपण घेतलं तर आपल्या याच्यामध्ये सुद्धा ह्युमन बिंग्समध्ये एगचा जो लाईफस्पॅन आहे तो 24 आवर्स असतो, म्हणजे ऑन द 14th डे ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल, की मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14th डेला ओव्हुलेशन होतं. ओव्हुलेशन झाल्यामुळे ओव्हा जो आहे तो ओव्हरीमधनं बाहेर पडतो आणि बाहेर पडल्यानंतर हा जो ओव्हा आहे हा ओव्हा फक्त किती आवर्स त्या ठिकाणी लाईव्ह असतो 24 आवर्स, आणि या 24 आवर्समध्येच तो फर्टिलाइज होणं आवश्यक असतं. आणि 24 आवर्समध्ये जर त्या ठिकाणी फर्टिलाइज झालं नाही तर काय होईल त्या ठिकाणी तो डेड होईल.
याला तशाच प्रकारे स्पर्मचा जो लाईफस्पॅन आहे तो सुद्धा ठराविक दिलेला आहे, जो 72 अवर्स असतो. 72 अवर्समध्ये सुद्धा स्पर्म जो आहे तो फर्टिलाइज होणं आवश्यक असतं. पण काही कारणांमुळे काय होतं की या ठिकाणी हे दोन्ही पण गमिट जे मेल गमिट आणि फिमेल गमिट जे आहेत हे फ्यूज होत नाही, आणि याचाच रिझल्ट म्हणजे काय, मग गमिट मोर्टॅलिटी, की हे गमिट्स काय होतील, मग डेड होतील. मोर्टॅलिटी म्हणजे काय, डेड होणे. म्हणजेच हिअर the gametes which have the limited lifespan due to the one or the more other reasons, if union of the two gametes does not occur in the given time, it result in the gamete mortality. यानंतर आता सेकंड दिलेला आहे झायगोट मोर्टॅलिटी. आता झायगोट मोर्टॅलिटी, झायगोट काय म्हणजे डेड होणे. झायगोट केव्हा फॉर्म होईल, की जेव्हा एग्स हा स्पर्मसोबत फर्टिलाइज होईल. एग्स हा स्पर्मसोबत फर्टिलाइज झाल्यानंतर सुद्धा जो झायगोट आहे हा काही कारणामुळे त्या ठिकाणी काय होतो, डेड होतो. त्यालाच आपण काय म्हणतो, झायगोट मोर्टॅलिटी. यानंतरचा तिसरा टाईप आहे हायब्रिड स्टर्लिटी. आता हायब्रिड स्टर्लिटी की या ठिकाणी जो हायब्रिड आहे तो हायब्रिड फॉर्म होतो. सपोज फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं हॉर्स आणि डॉंकीचं, फिमेल हॉर्स जो आहे, हिअर द फिमेल हॉर्स विच मेटेड विथ द मेल डॉंकी, की मेल डॉंकीसोबत त्याचं मेटिंग घडून आणल्यानंतर, दोन्ही पण डिफरंट आहे हॉर्स आणि डॉंकी, या दोघांचे मीटिंग घडून आणल्यानंतर याच्यापासून जी हायब्रिड व्हेरायटी तयार होते त्याला आपण काय म्हणतो, म्यूल म्हणतो, ज्याला मराठीमध्ये खेचर म्हणतात. तर याच्यामध्ये हा जो काही म्यूल त्या ठिकाणी फॉर्म होतो, दिस म्यूल विच बिकम्स अ स्टराईल, की तो त्या ठिकाणी स्टराईल फॉर्म होतो. स्टराईल म्हणजे काय, की पुढे त्याच्यामध्ये जे काही गमिटोजिनेसिस जे आहे, म्हणजे गमिट्सचं त्या ठिकाणी प्रॉपरली फॉर्मेशन होत नाही, फेल्युअर ऑफ द प्रॉपर गमिटोजिनेसिस, तर त्याला आपण काय म्हणतो, स्टराईल म्हणतो. तर हिअर इट इज अन एक्झाम्पल ऑफ द इंटरजेनिक हायब्रिड, की हे काय आहे, इंटरजेनेरिक हायब्रिड आहे. तर हे झालं हायब्रिड स्टर्लिटीचं. म्हणजे हायब्रिड स्टर्लिटी, हायब्रिड विच इज डेव्हलप टू द मॅच्युरिटी बट बिकम्स अ स्टराईल ड्यू टू द फेल्युअर ऑफ द प्रॉपर गमिटोजिनेसिस. आणि द एक्झाम्पल इज द म्यूल. हिअर द म्यूल विच इज फॉर्म by the fusion of the female horse with the male donkey. Then here we finish the modern synthetic theory of evolution. यामध्ये मॉडर्न सिंथेटिक थेअरी मधले आपले हे तिन्ही पण कन्सेप्ट आपले कंप्लीट झालेले आहेत. जेनेटिक व्हेरिएशन, नॅचरल सिलेक्शन आणि थर्ड कोणता बघितला आपण, आयसोलेशन. तर इथेच हा आपला टॉपिक इथे संपलेला आहे. थँक्यू. हां अथर्व.